אוקיי, פיין. So, בסייעתא דשמיא נעשה ונצליח. אה, पुरीम पुरीमबद्दल पुरीमध्ये फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. सगळ्यांना माहिती आहे पुरीम किती इम्पॉर्टंट आहे. सर्वांना माहिती आहे पुरीममध्ये खूप गोष्टी आहेत. म्हणून केपुरीम किपुरीम योम किपुरीम बोलतात का इज लाईक पुरीम. म्हणजे पुरीमची लेवल अजून जास्त चांगली आहे, पण ते एवढा पालनूक नाही आहे बोलतात. सगळे मेलाखत करायला अलाउड आहे, गोष्टी करायला अलाउड आहे, आपल्याला काम करायला ट्रॅव्हलिंग करायला अलाउड आहे. तर त्याची त्याची लेवल चेंज होते. पण रिअली स्पीकिंग त्याची लेवल खूप जास्त आहे, जे आपल्याला रब्बानी आपल्याला शिकवतात. ए, तर प्रत्येक माणसाने लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे आणि वेस्ट नाही केला पाहिजे पूर्वीचा दिवस. आणि तो दिवस फास्ट फास्ट जातो, कधीच असलीच टाईम नसतं. ए, एम, आणि ह्या टाईम तो टाईम पकडायचा तोच खोखमा आहे, तोच हुशारी आहे. हा टाईम कसा पकडायचा आणि कसं करायचं, पुरीमचा टाईम कसा वापरायचं. आणि त्याची लेवल एवढी चांगली, एवढी हाय लेवलवर असते का आपण नॉर्मल दिवस आणि योम किपूरच्या नेहिलाच्या लेवलला पण पोचतो. तर म्हणून हा हा दिवस फार स्पेशल असतो. आणि या स्पेशल दिवसामध्ये खूप गोष्टी आहेत, खूप 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 आपल्याला नमाज केली पाहिजे. एव्हरी टाईम मिळेल, एवढी चान्स मिळेल तेवढी नमाज केली पाहिजे. एम, तर अ, ज्या दिवशी आपण फर्स्ट ऑफ ऑल ते मिचवत जो आपण राव गव्रियलनी पण शिवर घेतला काल, आणि राव उरियलनी पण शिवर घेतला त्याच्यामध्ये. ए, दोन्ही तुम्ही बघू शकता वेबसाईटवर पण. पुरीमच्या सेक्शनमध्ये पण समोरच आहे, वर गाणी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही तिकडे पुरीमचा बघाल त्याच्यामध्ये दोघांची पण शिवरीम आहेत त्याच्यामध्ये. राव खबूशाचं पण पूर्ण किर्याता मिगीला आहे. आणि कोणाला प्रॅक्टिस करायची असेल, कोणाला ऐकायचं असेल मेगीला, त्याच्यामध्ये ऐकू शकतात. ऑफकोर्स पुरीमच्या दिवशी योच्चे मी ते खवा नाही होणार, समज ते वाचणार नाही तर मेगीलामधून ऑफकोर्स नाही. पण प्रॅक्टिस करायला, कानावर पडायला, कानावर आपल्या पडल्यानंतर आपल्याला सवय होते ऐकायची आणि आपल्याला समजतात ते. एक वेळा त्याचे शब्द कानावर पडले तर आपल्याला इझिली पुरीमच्या दिवशी बरोबर शब्द लक्ष लक्ष देऊ शकतो आपण. अ, आणि ॲट द सेम टाईम लास्ट इयरचा पण शिवर आहे, तुम्ही तिकडे पाहू शकता माझा. तर कुठे शोधायची पण गरज नाही, स्टार्टमध्येच पुरीमच्या सेक्शनमध्येच आहे. अम, तर यू कॅन एन्जॉय, यू कॅन ट्राय एनी टाईम किंवा आपण. तर पुरीमचा हा दिवस स्पेशल आहे, आपल्याला माहीत आहे. मिtzvot आहेत त्याच्यामध्ये, किर्यात मेगिला, मिशलोach मनोत, מתנות לאביונים. आपण फ्रेंड्सला मतनोत देतो. फर्स्ट ऑफ ऑल किर्यात मेगिलात, मेगिलात एस्तेर, जे आपण त्याच्याबद्दल आता बोलूया. आणि जो आपण मतनोत लेव्योनिम जे गरीब माणसांना देतो, बोलतात का ज्यांना जेवासाठी जेवढं प्रत्येक माणसाला जेवायला लागतं तेवढा चांगला मन्ना सेउदासाठी, फेस्टिव्ह मील द्यासाठी. दॅट्स अ नॉर्मल थिंग. द्यासाठी म्हणजे इकडे इस्रायलमध्ये तरी शॉर्माचा मन्ना दिला. चांगला पैसे दिले पाहिजेत, मिनिमम 50 शेकेल इच एव्हियन, आणि प्रत्येक माणसाने 100 शेकेल दिले पाहिजेत. म्हणजे 2 माणसांना होतील, 2 गरिबांना होतील. कोणाला द्यायचं असेल तर देऊ शकतात. आत्ताशीच दिलं तर चालतील. आणि मग त्या दिवशी काही रबानिम आहेत ते देतात पुढे, ज्यांना गरज गरज असते त्यांना. तर मग आत्ता दिलं तरी चालेल. आणि मग त्या दिवशी तुमचा मिtzvah होतो. लास्ट मोमेंटसाठी थांबायची गरज नाही, कारण लास्ट मोमेंटला मग शोधायला लागतात कोणी व्ह्यू नाही कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही. तर लास्ट मोमेंटसाठी थांबायची गरज नाही, आधीच लवकरात लवकर दिलं चांगलं. आणि मिशलोach मनोत इसले येऊ, आणि म्हणून मिशलोach मनोत इज टू गिव्ह टू द फ्रेंड्स. ते आपण तुम्ही हलाखत तर अभ्यास केलाच ऑफकोर्स, पण तरीसुद्धा बोलायला पाहिजे मी म्हणून बोलतोय. तर मिशलोach मनोत
तुझ्या फ्रेंड्सला, बाजूवाल्यांना ज्यांचं भांडण असेल, त्यांना फर्स्ट ऑफ ऑल त्यांना द्यायला पाहिजे. म्हणजे मग शलोम, पीस होईल सगळ्यांमध्ये. दॅट इज द मेन थिंग. तर माणूस नॉर्मली अशा लोकांना देतो ज्यांच्यामध्ये भांडण नाही आहे. पण मेन म्हणजे ज्यांच्यासोबत भांडण आहे, थोडासा अपसेट आहे, ते एकमेकांसोबत काही ना काही चालू आहे, तर त्यांना दिलं पाहिजे. डिफिकल्ट असतं, पण दिलं पाहिजे त्यांना. त्यांना फर्स्ट ऑफ ऑल त्यांना दिलं पाहिजे. आणि मिशलोअख म्हणत आहे म्हणून माणसांनी काळजी घेतली पाहिजे का, कोणासोबत तरी पाठवली पाहिजे. ॲटलिस्ट एक गिफ्ट दुसऱ्यांना देतो तो कोणासोबत पाठवला पाहिजे, मुलासोबत पाठवलं पाहिजे. नाहीतर त्याच्या पार्टनरला बोललं पाहिजे का जाऊन दे. नाहीतर असं काहीतरी केलं पाहिजे, याच्यामध्ये तो मिशलोअख होईल. म्हणजे तो दिल्यासारखं स्वतःच जाऊन द्यायची गरज नाही, पण दुसऱ्या थ्रू पाठवले पाहिजे. नाहीतर तो मुलगा देतो, मुलं जाऊन देईल तरी होईल. पण मिशलोअख म्हणत आहे. ते पण, त्याची पण एक काळजी घेतली पाहिजे. ते एनिवे, आपण आज बोलूया एक छान टॉपिक, ज्याच्यामध्ये पुरीमध्ये आपल्याला मिचवा आहे का वाईन पियाची मिचवा आहे. पण वाईन अपूर्ण वर्ष आपण किद्दूशमध्ये पितो. ए, आणि स्पेशल ठीक आहे, टाईम पितो किद्दूश, यमतोवमध्ये, फेस्टिवलमध्ये, शब्बातला. पण पुरीमला पुरीमला आपल्याला मिtzवा आहे टू चढली पाहिजे वाईन. एक मग ॲट द सेम टाईम लिहिलं आहे का माणसाला असुर आहे किंवा अक्काच बिलकुल नाही आवडत. समज जर कोण वाईन पिल, बेवडा माणसाला हेट्स अक्काच बिलकुल हेट्स अ पर्सन हू इज ड्रंकड. या त्याचा ज्याला जास्त चढते त्याला अक्काच बिलकुल हेट करतो अशा माणसाला. तर मग इथे आपण बघतो का कसं काय, इकडे मिtzवा आहे. तर ऑफकोर्स वेगळे ओपिनियन्स आहेत. कोण कोण बोलतात का नाही, बोललं नाही का एवढं पिल्लं पाहिजे का माणूस रस्त्यावर पडेल, नाही एवढं पिल्लं पाहिजे का माणसाला शुद्धीतून कम्प्लिटली तो वेडावाकडा वागेल. ए, ती काळजी घेतली पाहिजे का ज्याला माहीत आहे किती काय. तर म्हणून बोलतात का थोडंसं जास्त पिऊन तो झोपतो, तर त्याचा रामाप्रमाणे त्याचा मिचवा झाला आणि झाला. मग त्याच्या कितपर्यंत मी तो कितपर्यंत त्याचा डिग्री आहे, कितपर्यंत झाला पाहिजे, जोपर्यंत तो ए जोपर्यंत तो जोपर्यंत तो ओळखत नाही आरूर आरूर हमान बारूक बारूक मोर्देखाय आरूर हमान मध्ये डिफरन्शिएट नाही करत तोपर्यंत. तर आपण आज बघूया ते, हा डिग्री आणि हे काय कशाबद्दल बात चाललंय. अकॉर्डिंग टू राव एली मंसूरनी हा शिरू दिला होता आणि लास्ट इयर, आणि तो आपण बघूया. तर मग तिथपर्यंत आपल्याला माहीत पाहिजे का डिफरन्स बिटवीन अरुर हमान म्हणजे श्रापित आहे तो हमान, आणि बारूक मोर्देखाय ब्लेस्ड इज मोर्देखाय, तिथपर्यंत. पण तर मग असे बोलतात का नाही नुसता लिहिलंय का माणसानी अ, बेवडा झाला पाहिजे, म्हणजे एवढा पण पिल्ला पाहिजे का तो अ, बेसुमे बेपुराया लिहिलंय. बेसुमे म्हणजे माणसाने खुश राहिलं पाहिजे, सिमखा पाहिजे, सम्याख राहिलं पाहिजे. आणि म्हणून बेसुमे म्हणजे त्याला तो तृप्त राहील आणि त्याला फार चांगला वाटतं. त्याची ती एक लेवल असते त्याच्यामध्ये, त्याला फार शांततेत फार छान वाटतं. त्याला बोलतात ते बेसुमे बेपुराया. त्यांनी बेपुरीम त्यांनी तसंच तशी त्या लेवलला राहिलं पाहिजे. म्हणजे नुसतं पिऊन तो वेडावाकडा वागून नाही, दॅट्स नॉट द मिचवा. त्याचा मिचवा आहे तुम्ही सम्याक. आणि माणसाला जेव्हा जेव्हा सिमखा येतं, केव्हा खुश होतं माणूस, पुरुष केव्हा खुश होतं जेव्हा तो थोडीशी वाईन पितो आणि त्याची त्याची दात आहे, त्याची अंडरस्टँडिंग आहे, तो आकाश बारू खुला देतो. आणि त्याचे लॉजिक असतं. नॉर्मली पुरुष लॉजिकप्रमाणे विचार करतो आणि लॉजिकप्रमाणे चालतो. आणि तर
तर ए, तर तो लॉजिक तो बाजूला ठेवून त्यांनी ए, तो लॉजिक बाजूला ठेवून तो आकाश बरोकोची पूर्णपणे सेवा करायला रेडी आहे. तर तो बोलतोय का त्यांनी त्याची अंडरस्टँडिंग पण आकाश बरोकोसाठी दिली आणि दॅट्स वन ऑफ द मिथ्वत ऑफ पुरीम. तिकडे आपण त्या लेवलला पोचलं पाहिजे. ए, ए, एक ऑफ द गाणं जो आपण दरवेळेला बोलतो, सुशांत याकोव सावला समय हा शो यू. तो गाणा फार फेमस आहे आणि तो नॉर्मली पोरीमला बोलतात. मम्मी आपण तो गाणं आपण बघूया पूर्ण कडवा मे बी. तर या गाण्यामध्ये आपण स्टार्टमध्ये काय बोलतो, शो यू, तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकाल बेजा तसे. ए, तर तुम्ही बघू शकता सॉन्ग. तर या गाण्यामध्ये आपण बघतो सुशांत याकोव साहोला वेचा मेखा बिरओत या हाद ते हादत मोर्देखाय. या नंतर काय बोलतात, मारू रहमान बारुख मोर्देखाय अँड सो ऑन. हा वेगळं गाणं आहे काइंड ऑफ, पण मेन त्याचा कडवा तो आहे इकडे. शोशानात याकोव साहोला वेचा मेखा. शोशाना म्हणजे काय, रोज. रोज या शोशाना म्हणजे रोज. याकोव याकोव म्हणजे आम इस्रायल. सम समेह चाहोला वे समेह म्हणजे दे वर हॅपी, रिजॉईसिंग अँड हॅपी. ते लोक खूप खुश होते आणि समेह होते आणि खुश होते. बिरओत बिरओथाम याहद तेखेलेत मोर्देखाई. त्यांनी सोबत बघितलं काय, तेखेलेत मोर्देखाय. मोर्देखाईने जो गारमेंट घातला होता, तो ब्लू कलरचा गारमेंट, जसा आपण चिचीतमध्ये बोलतो पण दररोज पाराशामध्ये पेतील तेखेलेत बोलतो. तर तो तो पेतील तेखेलेत, तो तेखेलेत जो कलर आहे, त्याच्यामुळे जो मोर्देखाईने कपडे घातले होते तेखेलेत, त्याच्याबद्दल लिहिलंय. तर लिहिले का, जेव्हा त्यांनी बघितलं मोर्देखाय हा चद्दीकनी ते कपडे घातले होते, ते ते बघून ते खुश झाले आणि त्यांनी खूप आनंद केला. तर याच्याबद्दल आपण बघूया थोडेसे इन्साईट, पण व्हेरी इंटरेस्टिंग आहे. लक्ष द्या, थोडंसं लक्षपूर्वक ऐकायला लागेल तुम्हाला, पण यू विल सी दॅट इट्स अमेझिंग. जे पण आपल्याला रब्बानीम, जे पण आपल्या भाऊ हाशेम, आपले सेजीसने आपल्यासाठी काय रेडी केलं टेबल, तो फार छान आहे. फार फार सर्व खूप टेस्टी आहे. पण एवढ्यात माहीत पाहिजे की आम्हाला बघता आलं पाहिजे. आपण तो चष्मा घालतो तो बरोबर नंबरचा पाहिजे. आणि अ, जे पण आपण खातो तर आपली जीभ साफ पाहिजे, म्हणजे आपण टेस्ट करू शकू. तर म्हणून आपण इकडे येतो आणि ते अंडरस्टँड करायला ट्राय करतो का हे लिहिलं आहे त्याच्यामध्ये किती डीप मिनिंग आहे आणि किती त्याच्यामध्ये इन्साईट आहे, जे आपण लक्ष पण नाही देत. तो गाणं गातो आणि जो संपलं पुढे जातो. तर फर्स्ट ऑफ ऑल शोषणात कशाला बोलतात, कारण कोणता पण रोज असतं त्याला आपल्याला माहिती आहे का, फूल असतं, गुलाबाचं फूल असतं, त्याला काटे असतात. आणि जसं काही इस्रायल लोक, गुलाबाचं फूल आहे आणि बाजूला, सर्व बाजूनी आपल्या बाजूला कोण आहेत, सगळे आपले शत्रू आहेत आणि ते काट्यासारखे आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांच्यामध्ये आहोत आणि आपल्याला ते त्रास देतात. एव्हरी जनरेशनला आपल्याकडे त्रास आहे. आणि आता पण बघतो बरोबर आधार महिन्यामध्येच त्यांना आपल्या इकडे काहीतरी चालू असतं. हे पण बावकाशा आधार महिन्या इट्स अ गुड टाईम आपल्यासाठी तरी, त्यांच्यासाठी चांगला नाही. तर वन ऑफ द थिंग इज का, म्हणून म्हणून आपल्याला कम्पेअर केलं आम इस्रायल, याकोव, शोषणात याकोव म्हणजे आम इस्रायल, द पीपल ऑफ याकोव, याकोव अविनोचे मुलं. तर ते आपण
जसं काय गुलाबाचे फुलासारखे होत आणि बाजूला सगळ्या बाजूनी काटे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं एक्सप्लेनेशन आहे का शोषानाचा गिमॅट्रिया व्हॅल्यू असते, न्यूमेरिकल व्हॅल्यू 661 येतं. आणि तोच गिमॅट्रिया न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, तोच एस्थेरचा पण सेम न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे. तर म्हणून तर ते आपण ते ते पण एक गोष्ट आहे. ते पण एक आतमधला गोष्ट आहे. आता जेव्हा जेव्हा आपण म्हणतो तेखेलेत मोर्देखाय, सगळे खुश झाले बघून, आणि जेव्हा त्यांनी बघितलं बेरोतम या खात तेखेलेत मोर्देखाय, तर ते एवढं काय त्यांनी बघितलं, त्यांनी कपडे घातलेले तेखेलेतमध्ये, तर तेवढे ते खुश झाले आणि त्यांना फार चांगलं वाटलं. का? ते आपण पुढे बघूया बेजात हशेम. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती आहे, तुम्ही शिकलात राव शिमोन सोबत जेव्हा मेलाखीमध्ये, तुम्हाला आठवत असेल, जेव्हा दाविदा मेलेकची स्टोरी आहे शमूएल नबीच्या याच्यामध्ये, शमूएल नबीमध्ये त्या शमूएल नबीच्या बुकमध्ये तुम्ही वाचला असेल, अभ्यास केला असेल राव शिमोनसोबत. दाविदा मेलेकची स्टोरी, त्याच्यामध्ये तो पळाला होता शाऊल मेलेकपासून पळाला होता, आणि तो गेला कोणाकडे? अविमेलेककडे. तर आपण ते बघतो कोणत्या टप्प्यामध्ये, आपण बघूया. जस्ट वन मोमेंट, तुम्हाला तो टप्पा पण दाखवतो बेजात हशेम. इयर, हा टप्पा आपण शब्बातला बोलतो. रणवीर सद्दीकीमध्ये पण तुम्हाला माहीत असेल, तुम्ही लक्ष द्या. अमेद दालेद 34th टप्पा आहे. आणि लेदाविद बेशनोत ताअमो लिफने अबिमेलेख, या वैगार शिव वैलाख, या. तर ह्या टप्प्यामध्ये हा एक्सप्लेनेशन पण आहे खाली. पण ह्या टप्प्यामध्ये आपण काय बोलतो? लेदाविद बेशनतो एत ताअमो लिफने अबिमेलेख. तर अविमेलेख कोण होता? अविमेलेख किंग होता. कोणत्या जागेचा? गॅत. इकडे इस्रायलमध्ये किर्यात गॅत आहे, गॅत, या. गॅतचा तो राजा होता. किर्यात गॅत नाही बोलत मी, पण गॅतचा राजा होता. आणि त्याचं नाव काय होतं? आशिष मेलेख गॅत. आणि कारण तिकडे सगळ्यांना अविमेलेख बोलायचे, जे पण, जसं काय इजिप्तमध्ये कोण पण राजा त्याला फारो बोलायचे, तसं इकडे फिलिस्तीनचे कोण पण राजा त्याला अविमेलेख बोलायचे. म्हणून आपण बघतो दावीद अब्राम अभिनूच्या वेळेला पण अविमेलेख, सगळ्या ऑफकोर्स इच्छा अभिनूच्या वेळेला अविमेलेख मी तर तोच होता. पण नंतर पण अविमेलेख, जसा फारो बोलतात, जसा रशियामध्ये पण जार बोलतात, या. तसंच तसंच त्याला अविमेलेख. पण आपल्याला वेगळे एक्सप्लेनेशन देतात. अरिजाल अरिजाल आपल्याला काहीतरी अजून शिकवतात. अरिजाल जे एवढे मोठे राव होते, जे आपण त्यांचे त्यांचे इन्साईट बघतो, आणि त्यांचे तोरा तोरा तर कबाला त्यांच्याकडून जो आपल्याला मिळाला आहे, आणि त्यांनी आपल्याला दाखवला, आपल्याला रिव्हील केला तो राबी शिमोन बर योखायच्या सर्व गोष्टी. आणि त्यांची लेवल एवढी चांगली होती, आणि एवढे ते आपल्याला येऊनच बोलतात की अविमेलेख जेव्हा इकडे ह्या टप्प्यामध्ये बोलतो, ते नुसतं अविमेलेख नाही आहे, ते अविमेलेख नाही आहे, ते अविमेलेख इज लाईक अविनू मलकेनू, आकाश बाळखू, आकाश बाळखू. तर इकडे आपल्याला माहिती आहे त्या स्टोरीमध्ये काय झालं. तो पळत होता दाविदा मेलेख कोणापासून? शाऊला मेलेखपासून. आणि तो आला गातमध्ये. आणि अविमेलेख कोण होता? तो आशिष, तो होता गोलियातचा भाऊ. गोलियातला मारला होता दाविदा मेलेखनी. आणि तो आला आता तिकडे आतमध्ये पोचला. तो बोलला आता काय होईल? आबेता अविमेलेख तो मारून टाकेल दाविदा मेलेखला. आणि तो कधीपासून शोधत होता त्याला? गोलियातला मारल्यापासून तो शोधतोय त्याला.
आणि तो आता स्वतःहून त्याच्याकडे चालत आला. तर तो खूप घाबरला. दावीद अमेलेक फार घाबरला. ते फार घाबरले. काय होईल आता? पण तर एक वेळा दावीद अमेलेकने विचारलं होतं आकाश बरखूला का ए, सगळ्याचा मला अर्थ समजते कशामुळे आकाश बरखूनी तुम्ही सर्वांना का बनवलेस, पण वेडा माणूस आहे त्याला त्याची काय फायदा आहे या जगामध्ये, असं त्याने विचारलं होतं. तर इकडे आकाश बरखून त्याला उत्तर दिलं. काय बोलले आकाश बरखू? ते बोलले ते आपल्याला माहिती आहे काय झालं. त्याने पकडून आणलं किंगच्या समोर, अभिमेलेच्या समोर, आणि दावीद मेलेख एकदम वेड्यासारखा वागायला लागला. तो त्याच्या तोंडातून थुकी पडायला लागली. सॉरी फॉर दॅट, पण आणि तो एकदम वेडावाकडा उड्या मारायला लागला आणि चाळे करायला लागला. तर अभिमेलेक बोलला, हे काय, हा कोण आणला? आमच्याकडे वेळे कमी आहेत, असा माणसाला पकडून आणला तुम्ही. तुम्ही काहीतरी काहीतरी आता दावीद मेलेक किती हुशार माणूस, आणि तो किंग सारखा आहे तो. आणि तर त्याला ह्याला काय समोर आणता तुम्ही, घेऊन जायला इकडून. आणि तो दावीद मेलेक वाचले वाचले. तर मग दावीद मेलेकला कळलं, हा म्हणून वेड्या बनवल्या या जगामध्ये. तर हे एक एक्सप्लेनेशन आहे. आई सर आपल्याला शिकवतात का, जेव्हा जेव्हा तो अभिमेलेकच्या समोर आला, म्हणजे आकाश बारुखू दावीद मेलेकनी बघितलं आकाश बारुखूला समोर, नाही अभिमेलेकला. आणि ते अभिमेलेक अभिनू मलकेनू, आणि ते त्यांनी बघितलं. आपल्याला माहिती आहे का, या जगामध्ये आकाश बारखूच्या नागा मिदोतमध्ये आहेत. मिदोत वेगळे वेगळे क्वालिटीज आहेत जे आपण बोलतो. आणि समज जर कबालामध्ये जाऊ आणि त्याच्यामध्ये बघू, ते वेगळे वेगळे पद्धत आहेत ते अंडरस्टँड करायला. सायंटिस्ट लोक बोलतात का आपल्याला का बाबा एका प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, प्रोटॉन्स असतात आणि मॉलिक्यूल, आणि ते एक्सप्लेन करतात. ते नाही बोलत का हाशेम आतमध्ये त्या इलेक्ट्रॉन्सला, आणि त्याला कुठून पॉवर येते, कुठून जोर कुठून येते त्यांना फिरायला, कुठून ते हाशेम आहे. पण ते बोलायच्या ऐवजी ते बोलतात का नाही नाही, ते हाशेम काय बोलायची गरज नाही, तेव्हा ते एक्सप्लेन करतात बाबा इलेक्ट्रॉन्स असतात आतमध्ये, त्याला पॉवर असते आणि ते फिरतात. पण कोण फिरवते ते नाही बोलत. जसं जसं बोलतात का ए, कोणते पण वेदर वेदर रिपोर्ट देताना काय बोलतात का, उद्या पाऊस पडेल, असं होईल, ते होईल, ते होईल. आणि मग मध्ये बोलतात का मदर नेचर बोलतात या. म्हणजे त्यांना त्यांना नाही बोलायचं का, नाही आकाश बाळकू आपल्याला मदत करेल, हाशेम पाऊस आणेल. ते काहीतरी असेच नाव काढतात आणि त्याच्यामध्ये बोलायला लागतात. का त्यांना नाही बोलायचं हाशेमचं नाव, त्यांना नाही घ्यायचं आहे हाशेमचं नाव म्हणून. पण आपण इस्रायल लोकांना सर्व माहिती आहे, सर्व कम्प्लिटली क्लिअर आहे आपल्याला. तर आपल्याला भीती नाही वाटत बोलायला, आपल्याला काय लाज नाही वाटत बोलायला. आणि उलट आपल्याला तो कव्वत देतो, आपल्याला माहीत आहे त्याचा अर्थ. तर इथे जसं कबालामध्ये आपण शिकतो, रब शिमोन पण शिकवतात, त्याच्यामध्ये ए, 7 मिदोत असतात. ते आपण नाही आतमध्ये राहणार, पण जस्ट टू गेट अन आयडिया का 7 वेगवेगळ्या टाईपचे मिदोत असतात. त्याच्यामध्ये खाग्यात नाही असतात, लाईक खेसेद, ग्वुरा, तिफेरेत, नेचाख, होद, सोद, हे मिदोत. आणि त्या त्या थ्रू त्यांच्या थ्रू इन द सेन्स ते आकाश बरकोचे मिदोत दिसून येतात त्याच्यामध्ये. आणि ते आपण बघू शकतो. तर जसं बोलतात, कोणती पण गोष्ट असते, जेव्हा भीती असते माणसामध्ये, ते कुठून येते माणसामध्ये भीती? द पार्ट ऑफ गुरा. इच्चाका अभिनूला काय बोलतो आपण, अव्राम होता हेसेद, इचका ग्वुरा, आणि याकोब अभिनू तिफेरेत. या तर ग्वुरा म्हणजे परमेश्वराची भीती. आणि ते ग्वुराचा पाठ झाला. तर सद्दिकीम काय बोलतात, ते जास्त कोणती पण गोष्ट समोर येते ते बोलतात डायरेक्टली जातात कुठे, रूटमध्ये. काय पण गोष्ट असेल तर ते वरच्यावर नाही बघत, ते डायरेक्ट रूटमध्ये जातं. ते पूर्णपणे इन्वॉल्ड असतात, ह्या जगामध्ये इन्वॉल्ड नसतात. ते पुढच्या जगामध्ये, आकाश बरुकूच्या जगामध्ये इन्वॉल्ड असतात. तर म्हणून केव्हा पण
कोणती पण गोष्ट त्यांच्या समोर येते तर ते रूटमध्ये जायला बघतात. ए योसेफची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. योसेफ जेव्हा पोतिफारच्या घरी होता आणि पोतिफारची बायको होती, त्याला फसवायला बघत होती. पण बरूख हशेम तो पळून गेला आणि तो वाचला. तर जेव्हा ती पोतिफारची बायको का साधी नव्हती, ती फार सुंदर होती असे बोलतात. आणि तो 17 वर्षाचा मुलगा होता. तर अ, तर जेव्हा तिने तिला बघितलं आणि ती तर एव्हरी डे 3 वेळा चेंज करायचे कपडे, अजून चांगले कपडे घालायची, अजून त्याला अट्रॅक्ट करायला बघायची. आपल्याला माहिती आहे ती स्टोरी. तर योसेफनी तिला बघितलं आणि बोललं, "वॉव!" जेव्हा पण जी जी ब्युटी असते, कोणती पण चांगली गोष्ट असते, ती योफी कोणाकडून येते? अकाश बारू हशेमकडून. आणि ती कोणती पार्ट असतात? तिफेरेतचा मिदा, जो आपण बोललो आता 7 मिदोत, त्याच्याकडून तिफेरेत असते. तर योसेफ बोलला का, "हां, अं, ही मिदा, ही मिदा काय, ही जी क्वालिटी आहे, ही तिफेरेत, ती मला अट्रॅक्ट करायला बघते, पण ही वाईट गोष्टींसाठी करते. मला बघितलं पाहिजे अजून चांगली गोष्ट. तिफेरीत अजून चांगली ब्युटी कुठे आहे? अजून छान कुठे आहे? अजून चांगली रूट कुठे आहे?" तर रूट काय आहे त्याचा? रूट काय? सगळ्यात तिफेरीत कोणाची क्वालिटी होती आपल्याला माहिती आहे? याकोब विनू. आणि म्हणून त्यांनी बघितलं तर काय, खिडकीमध्ये त्याला दिसलं इमेज कोणाचा? याकूब अविनूचा. म्हणजे तिफेरेत सगळ्यात हायेस्ट लेवल ऑफ तिफेरेत कोणाकडे होती? याकूब अविनूकडे. आणि म्हणून त्यांनी बघितले, हा याकूब अविनू, मी रूटकडे गेलो, रूट. आणि सगळ्यात चांगली, एकदम छान, केव्हा बघून माणसाला चांगलं वाटेल, याकूब अविनूकडे होती. आणि म्हणून तो बोलला, नाही, मी ही चूक नाही करणार, मला सगळ्यात चांगली गोष्टीकडे पळायला पाहिजे. आणि तो बाहेर पळून गेला. तो नाही थांबला तिकडे आणि तो वाचला. तर जे पण सद्दिकीम आहेत ते बघतात रूटमध्ये जायला आणि ते वरच्यावर नाही राहत. वरच्यावर जे पण समोर येतं ते चुकीची गोष्टींमध्ये नाही इन्व्हॉल्व राहत होत, पण रूटमध्ये जायला बघतात. जसं एक छान एक्झाम्पल आहे. जर माणूस बाहेर चाललाय त्याच्या बगीच्यामध्ये आणि अचानक तो काय बघतो, एक मधमाशी आली त्याला चावायला. त्याच्या मागे आली चावायला त्याला. तर तो लगेच हाकलतो त्या मधमाशीला. तो एकदम इन्व्हॉल्व होतो त्याच्यामध्ये. तेवढ्यात बाजूने एक कुत्रा येतो धावत. तो काय करतो आता, मधमाशीच्या मागे नाही लागत, तो कुत्र्याला पासून वाचायला पळायला बघतो. आणि तो मधमाशीला विसरून जातो. तो कुत्र्याच्या मागे कुत्रा आहे तर, अरे कुत्रा जास्त डेंजरस आहे. आणि तेवढ्यात तो कुत्र्यापासून पळायला बघतो, तो वाघ येतो बाजूने, एक सिंह येतं, सिंह. तर तो आता कुत्र्याकडे पण लक्ष नाही, तो आता सिंहाकडे लक्ष आहे. पण कुत्रा पण आहे आणि मधमाशी पण आहे, पण कोणाकडे तो जास्त लक्ष देतोय? आता त्याला वाघ, एक सिंह बाजूला आहे, तर त्याच्यापासून वाचायसाठी तो ट्राय करतोय. आणि कुत्रा आणि त्या मधमाशी पडून तो विचार पण नाही करत आता. तर तसं आहे. समज समज जर माणसाकडे त्या कोणती तरी गोष्टीची भीती वाटते आणि अचानक त्याच्याशी मोठी गोष्ट समोर येते, तर मग तो कोणाकडे लक्ष देतो? मोठ्या गोष्टीकडे. तसंच तसंच अं, जेव्हा जेव्हा कोणती पण गोष्ट, भीती जेव्हा माणसामध्ये येते, तेव्हा त्याला माहीत पाहिजे का कोणाला त्यांनी घाबरला पाहिजे. नाही का समोर जो येतं त्याला, पण त्याच्याही जास्त जास्त इम्पॉर्टंट कोणती गोष्ट आहे, जास्त भीती कोणापासून असली भीती पाहिजे त्याला, कोणापासून घाबरलं पाहिजे? हशेमपासून. तर म्हणून हशेम काय करतो, माणूस नॉर्मल घाबरत नाही त्याला. किंवा तो तुला भीतीने वाटत, तो त्याला पाहिजे ते करतो, तेव्हा त्याला एक 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 त्रास पाठवतो कोणता तरी. आणि जेव्हा तो त्रास येतो त्याला, तेव्हा तो खूप घाबरतो. अरे, इन्कम टॅक्स मागे लागलाय, अरे टॅक्स आहे कोणता तरी, अरे हेल्थचा प्रॉब्लेम झाला, अरे याचा प्रॉब्लेम झाला. आणि मग तो घाबरतो आणि तो पळायला बघतो आणि तो बोलतो, ह्याच्यामुळे त्यांनी मला त्रास दिलं, ह्यांनी मला त्रास दिलं. पण खरं कोण आहे? खरं कोण आहे? खरं हाशेम. कोणी पाठवलंय? हे सर्व त्रास कोणाकडून आलेत? आकाश बारू कडून. पण खोवतलेवाद बोलतात का सद्दिकीम, त्यांना ते बरोबर दिसतं. समजा त्याला भीती वाटते, तर मग त्यांनी तो त्रास बाजूला ठेवला पाहिजे त्याचा आणि विचार केला, कोण मला बोलतोय?
हाशेम मला काहीतरी बोलायला ट्राय करतो आणि त्याला मी घाबरत नाही म्हणून मला हा त्रास आला. जेव्हा तो त्याला घाबरायला लागेल तो हा त्रास जाईल. अजून एक एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल आहे. आय होप तुम्हाला यू अंडरस्टँड सर्व. इट्स अ फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, फार डीप गोष्ट आहे, पण ए, फार छान आहे. त्याच्यामुळे ते जे एक एक व्हेरी मास्टर की आहे, तुम्ही बघाल या सगळ्यामध्ये एक मास्टर की आहे. आणि ती ती आहे का, जेव्हा माणसाला कोणाला त्रास येतो तेव्हा त्यांनी समज आकाश बालकोची भीती टाकली आतमध्ये, तर त्याचा त्रास तो जाईल. त्याच्याकडे त्रास नाही येणार तो परत. का? कारण त्या त्रासचा फायदा काय आहे, कशासाठी आला तो, हाशेमनी का पाठवला? कारण तो माणूस घाबरत नाही म्हणून. अजून एक एक्झाम्पल आहे, जेव्हा याकोब अविनू योसेफला भेटले तेव्हा 20 वर्षांनी 22 वर्षांनी त्याला भेटले, त्याला किती आनंद झाला असेल आपण इमॅजिन करू शकतो. योसेफ त्याच्या त्याच्या त्याला गळ्यात पडला, पण याकोबीन बोलतात, आपले सैजिद बोलतात की याकोबीने त्यावेळेला शेमा वाचत होते. तर हा टाईम आहे शेमा वाचायला? हा टाईम नाही आहे शेमा वाचायला. शेमा केव्हा पण वाचू शकता, नंतर वाचा. नाही बोलतात नाही, तो टाईम आला होता. टाईम आला होता. ए, तो टाईम आला होता. पण समजा तो टाईम आला तर मग योसेफनी का नाही वाचला शेमा? बरोबर आहे. ते बोलतात नाही, तो टाईम नव्हता. याकोबीनं दाखवायचं होतं सगळ्यांना. याकोबीने दाखवायचं होतं का, जेव्हा हवा लव, त्याचा हवा कोणाला होता? योसेफवर. आणि तो कोणता पार्ट आहे? खेसेद, हाशेमच्या खेसेदचा पार्ट आहे तो. हाशेमच्या खेसेद मधून येतो आपल्याला हवा, लव, प्रेम. माणूस त्याच्या मुलाला प्रेम करतोय, तर ते कुठून येते? आकाश बारुखूकडून. कोणत्या मिदामधून? हैसेदमधून. तर तो बोलला मी कुठे जायला पाहिजे? हाशेमच्या खेसेदमध्ये. आणि म्हणून तो बोला सगळ्यात सगळ्यात चांगल्या टाईपचा हवा कुठे आहे? जेव्हा माणूस व्याहफता हशेम. म्हणून बोलतात का तो त्यावेळेला शेमा वाचत होता. म्हणून तो शेमा वाचत होता. आणि समोर तो शेमा वाचत होता आणि म्हणून त्यांनी पूर्ण डेडिकेट केलं कुठे? त्याचा लव्ह फॉर हशेम. आणि तो बोलला ह्या जगामध्ये मला काही नाही इन्व्हेस्ट करायचं आहे, एव्हरीथिंग इज फॉर हशेम. सर्व आकाश बाळकूकडे. तर सर्व जगाचा आपल्याला एकच एकच त्याचा काम आहे, टू कनेक्ट टू हशेम, टू आकाश बाळकूच्या जवळ जाण्यासाठी. तर रबिनवाले आपल्याला शिकवतात काय, जेव्हा दाविदा मेलेख समोर आले अविमेलेकच्या, तेव्हा तिने त्या अविमेलेखला नाही बघितलं, तेव्हा तिने आकाश बारुखूला बघितलं. आणि ते मी हाशेमला बघितलं आणि त्याची भीती. तरी बोललं मी ह्याला घाबरू? मी ह्याला नाही घाबरत, मी हाशेमला घाबरतो. आणि तेव्हा जेव्हा हाशेमला बघितलं त्यांनी, ते म्हणलं हाशेम आकाश बारुखूला घाबरतो. त्याच्यामधून त्याच्या घुरामधून कुठे पोचला तो? खेसेदमध्ये. खेसेद म्हणजे काय होता? आहावात हशेम. आणि तो हशेमवर एवढा त्याचा प्रेम बाहेर आला की तो उड्या मारायला लागला, नाचायला लागला. पण यांना काय वाटलं, त्याला वेळ लागलाय. पण तो कशाने नाचत होता? तो सिमखाने नाचत होता का आकाश बारुखूच्या जवळ पोचला तो. तो त्याचा सिमखा होता त्याच्या जवळ. आणि म्हणून म्हणून तो त्या लेवलला पोचला ज्याच्यामुळे तो सिमखा होता त्याचा, आहावात हशेमला पोचला आणि मग तो नाचत होता. आणि मग ते एक वेळा त्याच्यामध्ये तो आहावा आला, एक मध्ये त्याची ती भीती, त्याची त्या मेलेख बसार वदाम म्हणजे ह्या जगामधल्या राजा अभिमेलेख, तो त्याच्या राजावरचा भीती नव्हती त्याला, अक्काच बारुखूची भीती त्याच्यामध्ये होती. आणि म्हणून ही ज्या जगाची भीती त्याची निघून गेली. म्हणून अभिमेलेखनं काय केलं, त्याला कुठे काहीच नाही केलं, त्याला सोडून टाकायला बाहेर. हा कोण आहे, वेळाला आणलं. तर तो लेवल होता त्याचा. आणि मग ते त्या लेवलला पोचला आणि तो सुटून गेला. तो सुटला. एक राव राव मनसूर अजून एक स्टोरी बोलतात. त्यांचे राव
आरोन वाईनस्टॉक ते आरोन कोटलरचे स्टुडंट होते. आणि ते किती वर्ष त्यांच्यासोबत शिकायचे, पण एक दिवस एव्हरी डे ते एका आठवड्यातून एकदा तर त्यांना दुकानात घेऊन जायचे. तर कोणत्या तरी दुकानामध्ये त्यांना काय घेऊन ते यायचे परत. तर त्यांनी एक गाडी लावली, त्यांनी गाडीतून घेऊन गेले त्यांना आणि ते राव गेले त्या दुकानात काहीतरी घ्यायला. तर अचानक मागून एक मोठी गाडी आली, काडीलॅक, म्हणजे लिमोझिन, मोठी जी गाडी. आणि यांना बोलले, रावेली मनसूला बोलले, पुढे हो, पुढे हो, मला इकडे पार्क करून दे. तर रावेली मनसूला पण राव आतमध्ये गेलाय, मी समोर थांबलो पाहिजे. तर तो नाही नाही, पुढे जा, पुढे जा, पुढे जा करून तर राव ते पुढे गेले आणि ही मोठी गाडी त्यांच्या जागेवर उभी राहिली. तर राव आरोन वाईनस्टॉक ते होते, ते दुकानातून बाहेर आले आणि ते अख्खे टाइम बिझी होते तोराच्या लिमूदमध्ये, अभ्यासामध्ये. ते कुठेच नाही, त्यांचं लक्ष पूर्णपणे तोराच्या अभ्यासामध्ये, सुगियोतमध्ये, एव्हरी टाइम शिकत असायचे. तर ते बाहेर आले आणि ते बरोबर जिकडे ते उतरले त्यांना माहिती इकडे समोर उतरले, तर ते समोर सरळ जाऊन त्या मोठ्या मोठ्या गाडीमध्ये जाऊन बसले. आणि त्यांना लक्षात पण नाही का ते मोठ्या गाडीमध्ये बसलेत त्या लिमुझिन काडिलॅकमध्ये. आणि त्या ड्रायव्हर बोलतात, तू कोण आहेस, तू कोण आहेस, इकडे कुठे कोण आलास. आणि मग त्यांच्या लक्षात आलं नाही, हा नाही माणूस. मग ते परत उतरले आणि या राफकडे आले, बोलले, काय तुम्ही मजाक उडवता माझी. तर राफ एली मनसूर त्यांना बोलले, काय तुम्ही तुम्ही एवढा मोठा डिफरन्स नाही, माझी एवढीशी गाडी आहे आणि ही एवढी मोठी गाडी आहे, याच्यामुळे तुम्हाला फरक नाही वाटला काहीच. तर ते म्हणले, मी कुठे गाडी बघतोय, मी नसतं, मला कुठे लक्ष आहे तू कोणत्या गाडीमध्ये फिरतोय आणि मी कोणत्या गाडीमध्ये चालतोय, मला कुठेच लक्ष नाही आहे. तशी ती सदिकीमची तशी लेवल होती ज्याच्यामध्ये ते पूर्ण इन्वॉल्ड होते लिमूदमध्ये, अभ्यासामध्ये, आणि ते आकाश बरकुला समोर ठेवायचे. आणि तसंच दावीद मेलेखनी जेव्हा बघितलं ए, की अविमेलेखला, तर त्यांनी अविमेलेखला म्हणजे अविनू मलकेनूला बघितलं. आणि म्हणून ते त्यांची तशी लेवलला पोचले. तर इरात हशेम नी त्यांचा आवत हशेम आला. तसंच एस्तेरबद्दल काय लिहिलंय, एस्तेर मलकाबद्दल काय लिहिलंय, का तिने तिसऱ्या दिवशी तिने उपवास केला 3 दिवस. सर्वांनी उपवास केला आणि तिने पण उपवास केला. आणि तिला अलाउड नव्हता राजासमोर जायला, आकाशवरोच्या समोर जायला, आपल्याला माहिती आहे. तरी पण ती गेली. आणि तिने काय लिहिलंय, तिने तिने घातले तिने घातलं मलखूत. नाही लिहिले बिगदे मलखूत, नाही लिहिले का ए, बिगदे कपडे, किंग म्हणजे राजेशाही थाट जसं असतं, राजेशाही कपडे नाही घातले लिहिले, ही लफशा मलखूत लिहिले. तर मलखूत म्हणजे आपण त्याच्यामध्ये बोललो तो मलखूत पण एक पार्ट ऑफ आकाश बरखूचा एक वन ऑफ द मिदोत सारखा बोलू शकतो आपण. आणि गेमारामध्ये लिहिलंय, गेमारा बोलते का त्याच्यामध्ये मलखूत, तर काय लिहिलंय तिकडे त्याच्यावर लिहिले, गेमारामध्ये लिहिले का मलखूत कुठे, बिगदे मलखूत लिहिलं पाहिजे, मलखूत. ए, तर त्याच्यामध्ये लिहिले का तिने घातलं काय, तिने घातलं रुआ हाकोदेश. त्याच्यामध्ये काय आला, नेवुआ कसं असतं, तर रुआ हाकोदेश, द द होली स्पिरिट बोलू शकता. होली स्पिरिट इज नाईट राईट वर्ड आपल्यासाठी. ते रॉंग टोन्स वापरतात माणसं. पण तो स्पेशल सोल, स्पेशल आकाश बरकुचा स्खिना तिच्यावर आला. आणि तर रू हा कधीच तिच्यामध्ये आला. त्यात वन स्टेप बिफोर नेवुआ, यासाठी रू हा कोदेशची लेवल लागते. आणि तो तिच्यामध्ये आला. आणि आणि ती जेव्हा किंगच्या समोर गेली, कोणाच्या, आकाशवीराच्या समोर, तर दावीद अमेलेकच्या स्टोरीमध्ये आपण काय बघितलं का, तिने नाही बघितलं दावीद अमेलेकनी अविमेलेकला. तसंच एस्तेरनी पण त्याला नाही बघितलं आकाशवेरोशला, तिने बघितलं आकाश बारुखूला, हशेमला बघितलं समोर. तर ती भीती होती तिच्यामध्ये कोणासाठी, नाही नाही आकाशवेरोशसाठी.
आणि म्हणून बोलतात का तिने बोलले, तिने आपण नंतर बघतो का कोणी तुझ्यावर तुमच्या माणसांवर हे केलं तर तिने आकाश वेरोसला बोट पॉईंट केला बोलतात आणि तिचा हात सरकवला हामानवर खरा. कारण तिने आकाश बरखूच आहे. आकाश वेरोस काय, आकाश वेरोस माझ्यासमोर काहीच नाही, आकाश बरखू नुसतं आहे. तर इकडे आपण बघतो का तिने तो तो भीती होती तिने कोणासाठी तिने ठेवली होती, आकाश वेरोससाठी नाही, तिने हशेमसाठी होता. कारण काय लिहिलंय का खचेरा प्निमीत, पण आकाश वेरोस होता खचेरा खिचोनीत मध्ये, म्हणजे आउटर पार्ट ऑफ द त्याच्या त्याच्या खचेरमध्ये, चा कोर्टयार्डमध्ये, तो बाहेरच्या कोर्टयार्डमध्ये होता. पण इकडे काय लिहिले आतमध्ये प्निमीत म्हणजे इनर कोर्टयार्डमध्ये पोचली. आणि दॅट्स वॉट ते कशाबद्दल, हशेमच्या समोर. तर राव नाथान जे होते राव नाखमानचे स्टुडंट, राव नाखमान ब्रेसलेव, नाना नाखमान मेरुमान. तर एनिवे आपण लवकरच संपूया, पण मेन थिंग आता बघूया, ऐकूया. तर ते आपल्याला शिकवतात का जेव्हा आपण माणसाला जजमेंट आला, जेव्हा आपण माणसाला त्रास येतो, तर त्यांनी घाबरलं नाही पाहिजे. त्यांनी पूर्णपणे तो शिफ्ट केला पाहिजे हक्का हाशेमवर. त्याच्या आदला स्टेज काही आहे, ते बोलतात का प्रत्येक माणसाने स्वतःला जज केलं पाहिजे. त्यांनी स्वतःला बसून ट्राय केलं, बघितलं पाहिजे का तो काय बरोबर करतोय, काय नाही बरोबर करत. त्यांनी स्वतःला जज केलं पाहिजे. बोलतात का काय देन ए मताशी एन मता यश दिन ले माता एन दिन ले माला. जेव्हा तो माणूस स्वतःला चेक करतो, तो बघतो का तो काय करतोय ते बरोबर आहे, तो त्याचा ज्या ज्या रस्त्यावर तो चालतोय तो बरोबर रस्ता आहे, तो सरळ रस्ता आहे, तो आकाश बरकुच्या जवळ जाणारा रस्ता आहे का लांब जाणारा रस्ता आहे, तो एव्हरी टाइम चेक करेल. ते मी याला बरोबर नाही बोललो, मी माझी बायकोला बरोबर नाही चांगलाशी नाही बोललो, तिला उद्धटपणी आन्सर दिला, तिच्यासोबत रागात बोललो तिला, नाहीतर ती बोलू शकते नाही त्यांनी बरोबर नाही लिहायस केला, तिने बरोबर नाही नवऱ्यासोबत बरोबर नाही बोलली, नाहीतर बाजूवाले संगत बरोबर नाही बोलली, कोणाबद्दल लशोनाला बोलली. तर तो जज करणे स्वतःला इम्पॉर्टंट आहे. नाही काय ते त्याच्या मागे लागून आणि मग माणूस रडत बसायला पाहिजे, पण त्यांनी चेक केलं पाहिजे का त्यांनी सुधारायसाठी, म्हणजे नेक्स्ट टाइम ती चूक नाही झाली पाहिजे, तो स्वतःला चेक करत राहील. बोलतात म्हणून माणसांनी सकाळ आणि संध्याकाळ त्यांनी स्वतःला चेक केलं पाहिजे. झोपायच्या आधी पण चेक केलं पाहिजे का तो बरोबर करतोय, असे बोलतात का एव्हरी मील नंतर चेक केलं पाहिजे, एव्हरी म्हणजे जेवल्यानंतर, जेवायच्या आधी त्यांनी रिपेंटन्स केला बोलतात. आणि मग त्यांनी जेवायला बसलं पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे तो या दिवसामध्ये काय केलं, कोणाला बरोबर बोलला, नाही बोलला बरोबर, याच्याशी बरोबर नाही वागला, ही अपॉर्च्युनिटी ऑफ मिचवा नाही केली बरोबर, नमाज बरोबर केली नाही केली बरोबर, लक्ष बरोबर नव्हता. ते एव्हरी टाईम चेक करून करून तो तो एक वेळा स्वतःला चेक करतो, मग वरून त्याच्यासाठी जजमेंट नाही येत. तो ऑलरेडी इकडे या जगामध्ये स्वतःला जज करतो आणि तसा तो वाचू शकतो. तेच नाही 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 नुसतं राव नाथान बोलतात, राव 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 खाईम जातो मेसियत यशारीम. मेसियत यशारीम तुम्ही राव शारोन संघात शिकलात, तर त्याच्यामध्ये पण लिहिलं आहे का प्रत्येक माणसाने एव्हरी टाईम स्वतःला चेक केलं पाहिजे. तर तर जेव्हा इकडे तिने तिने एस्तेरा मलकानी जे कपडे घातले मलखूत, या तिने स्वतःने दिन स्वतःवर घेतला, स्वतःने घातला तो कम्प्लिटली. या तर प्रत्येक माणसाने समज तो दिन घातला स्वतःवर, तर तर आकाश बरको आला समज, अरे बाबा हां नको ना, बरोबर रस्त्यावर आहे, सुधारतोय, त्रास नाही येणार त्याला. पण जसं एक माणसावर अजून एक परत एकदा कुत्र्याचं एक्झाम्पल, समज जर कुत्रा पाठवला तर तो माणूस काय बोलेल, कुत्रा मला मागे लागलाय, कुत्रा मागला, पण तू बघत नाही कोणी पाठवलंय तुला, हशेमनी पाठवलंय, हशेमनी पाठवलं त्याच्यावर. तर एक वेळ तो हशेम आकाश चा विचार करेल आणि तो बोले अरे हां मी चूक केली, मी हशेमला घाबरलो नाही, तर म्हणून कुत्रा पाठवला ज्याच्यामध्ये मी घाबरीन. आणि मग भीती वाटली, अरे नाही मी हशेमला घाबरलं पाहिजे. तर समज जर तो स्वतःला चेक करतो एव्हरी टाईम, तर मग त्याला तो त्रासच नाही येणार, तो त्रास निघून जाईल त्याचा, जसं आपण स्टार्टमध्ये बोललो. तर म्हणून माणसाची भीती वाटते दुसऱ्यांची,
तर ती भीतीच्या ऐवजी स्वतःच चेक करून स्वतःच आकाश बालकोची भीती त्यांनी स्वतःमध्ये टाकली, तर त्याला दुसऱ्यांचा त्रास नाही येणार. तसंच तसंच बोलतो आपण, मित्सोतमध्ये माणूस जर त्रास घेईल, तसं अकाउंट असतं, आपण दरेला बोलतो मी, का अकाउंटचा माणसाच्या त्रासचा अकाउंट असतो. जेव्हा माणूस ह्या जगामध्ये मितस्वत करण्यामध्ये त्रास घेईल, तर त्याला दुसरा कोणताच त्रास नाही येणार जास्त, कारण तो स्वतःच त्रास करतोय. सकाळी लवकर उठते नमाज जायला, नाहीतर त्याला त्रास होतोय लाशोनारा नाही बोलायला, पण तो थांबवतच त्याची, तो नाही बोलत, तो गप्प बसतो. दुसऱ्याला त्याला बोलायचं आहे, काहीतरी टॉन द्यायचं आहे मस्तपैकी, त्याला खाली पाडायचं आहे, पण तो नाही बोलत. तो स्वतःला अडवतो, तो त्रास होतो त्याला फार, पण त्या त्रासमुळे त्याचा अकाउंट कमी होतोय, म्हणजे त्याला पुढे जाता दुसरा काही त्रास नाही येणार. तर तसंच एक वेळा रावलेवी इचाक मी परदिचो बोलले एका चोराला. चोर होता त्याचा, तो प्रोफेशनल चोर होता. तर त्याला बोललं, मी तुझ्यावर मी तुझ मी जेलस आहे तुझ्यावर. मला फार हे वाटते, तुझ्या जेलसी वाटते. आणि मी मी कने वेखा का. तो बोलतोय, तो बोलला मी चोर आहे. राव तुम्ही असे काय बोलता मी. तो बोलते नाही, तू एव्हरी टाइम भीतीमध्ये असतोस का. ते जेव्हा पण तुझं काम करतो तेव्हा भीती वाटते तुला, अरे कोण पकडेल मला, अरे तो पकडेल. तर तुझा ऑलरेडी तू अर्ध्या रस्त्यावर पोचलायस. तुझा भीती आकाश बरोबरकडे तू डायरेक्ट केली पाहिजेस, पण तू ऑलरेडी अर्ध्या रस्त्यावर असतोस एव्हरी टाइम भीतीच्या, ऑलरेडी भीतीमध्ये असतोस. तर नाही का ते बोलत होते का चोरी कर अजून. तर पुढे आता ह्याच्यामध्ये हे हे याच टप्प्यामध्ये, हां, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघतो. एक मिनटं. where is it? हां, हिने मिझमोर ले दावीदमध्ये, मिझमोर शेले यom शब्दामध्ये काय बोलतो आपण, की हिने ओयवेख השם, כי הנה אויביך יאבדו, יתפרדו כל פועלי אוון. נכון? מזמור של שיר, מזמור של יום השבת. טוב להודות להשם. נכון? त्या टप्प्यामध्ये आपण पुढे बोलतो, हिने ओयवेख השם, כי הנה אויביך יאבדו. तर बाल शेम तो आपल्याला शिकवतात, हिने ओयवेख השם. नाही, हिने ओयवेख השם, הקדוש ברוך הוא. הקדוש ברוך הוא is your enemy. הקדוש ברוך הוא तोच तो त्यांनी कोणी पाठवलं तुझ्या एनिमीला, तुझ्या 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 विरुद्ध कोणी पाठवलंय, कोणाला पाठवलंय तुझ्या एनिमीला. वैवेखाला कोणी पाठवलंय, हशेमनी पाठवलंय. तर जेव्हा तू हशेमला समोर ठेवशील, तेव्हा तेव्हा की ने ओयवेखा योवेदू, आणि तेव्हा ते सगळे एनिमीज ते गुल होतील, गायब होऊन जातील. परदू कोल्पो आले हवे, गुल होतील जेव्हा, केव्हा गुल होतील, जेव्हा गायब होतील, जेव्हा तो बोलशील इने ओयवेखा हशेम, हशेम समोर आहे. ओयवेखा हशेम कोणी पाठवलंय माझ्या शत्रूला, हशेमनी पाठवलंय. ते त्याला समजलं, जे संपलं त्याचं काम, शत्रूचं काम संपलं, ते गायब होऊन जातील. तर इथे आपण परत जातो आपल्या शोषणात याकोब 6 समेखामध्ये. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण बघितलं स्टार्टमध्ये, ते बघू शकता, स्टार्टमध्ये आपण बघितलं, एक मिनिट, जस्ट मोमेंट, इकडे काय बोललो आपण, शोषणात याकोबचा 6 समेखा. נכון? कडव्यामध्ये आपण काय बोलतो, एकदम ब्लड येते, एनिवे असंच बघूया. שושנת יעקב זכה ושמחה בראותם יחד תכלת מרדכי. תכלת, जसं आपण बघितलं हिरकोत ציצית मध्ये काय लिहिलंय, का पेतील तेखेलेत, जे आपण शेमामध्ये बोलतो. अजून थोडेसे मिनटं, ओके, जस्ट अ फ्यू मिनिट्स, आणि आपण संपूया आपलं शिवर अ फ्यू मिनिट्स. तर पेतेले तेखेलेत पेतील तेखेलेत कशाला आहे, तेखेलेत कशाला आहे, तो रंग, त्या रंगाने माणूस कसा विचार करतो,
समुद्राचा विचार करतो आणि मग तो विचार करतो आकाशाचा. मग आकाशावरून किसे कवद आकाश बरखूच्या ची चेअर आहे ती किसे कवद या त्याचा विचार करतो म्हणून तो पेतील ते खेळ येते. तर इथे पण बघतो आपण हिलकोत सिसीतमध्ये रामबाम लिहितात गेमारामध्ये लिहिलंय त्याच्यासाठी आहे तो कनेक्शन. तर आपलं पण कनेक्शन लावला पाहिजे माणसांनी वरच्यावर नाही घेतला पाहिजे शितखी नाही राहिला पाहिजे तो कनेक्शन लावला पाहिजे. काय हे काय आहे? इकडून तिकडे मेन रूटमध्ये जायला रूट त्याचा मेन रूट कुठे आहे? तिकडे पोचायला. तर तर जेव्हा त्यांनी बघितलं तेखेलेत मोर्देखाई तेखेलेत मोर्देखाई जेव्हा त्यांनी बघितला जो मोर्देखाईने घातलेले कपडे तेखेलेत मोर्देखाई त्याच्यामधून त्यांनी काय शिकलं? त्यांनी बघितलं इरात शमा इरात हशेम इरात हशेम. मोर्देखाई येथे तुम्ही गेमॅट्रिया बघाल तर 274 इट्स ऑल्सो रॅदा म्हणजे ट्रेम्बल भीती थरथरतोय तो माणूस थरथरतोय. मोर्देखायला बघून त्यांनी ते घाबरले. काय बघून? तेखेलेत मोर्देखाई त्याचा रंग त्याचे ते कपड्यांचा तो ब्लू रंग होता. त्यांनी त्याच्या किसे कवोद त्यांनी इरात हशेम बघितलं. भीती हशेमची भीती बघितली आणि इरामधून काय कोणत्या लेवलला पोचतो आपण? इरामधून आपण आहावात हशेमला पोचतो. आणि जेव्हा त्यांनी बघितलं मोर्देखायचा तेखेलेत मोर्देखाय त्याचे कपडे एवढे चांगले घातलेले ते स्पेशल तेखेलेत तर त्यांनी पोचले कुठे? आहावात हशेमकडे. आणि म्हणून इकडे त्यांनी शोषानात याकोब चाहवला वे सामेखा जेव्हा केव्हा ते खुश झाले बिरओतम याखात तेखेलेत मोर्देखाय. आणि जेव्हा बघितलं ते कपडे त्याचे आकाश बरखोची हिरा भीती हशेमची त्यांनी बघितली आणि ते त्यांच्यामध्ये ती भीती आली आणि मग त्यांच्यामध्ये आहावात हशेम आला आणि त्यांची एवढी एवढी ते खुश झाले. तर ती भीती त्यांच्याबद्दल मध्ये आली. पण इकडे आपण काय बोलतो केव्हा केव्हा माणसामध्ये आपण काय बोलतो इकडे बारूख मोर्देखाय बारूख हामान मध्ये काहीच फरक नाही पडणार असं त्या लेवलला पोचलं पाहिजे माणसाने पुरीमध्ये. तर अजून एक वे आहे अजून एक वे आहे नीटपणे आहे काय एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपण एकदम ह्याला. तर जेव्हा माणसाने त्याच्यामध्ये ती भीती आली आकाश बरखूची कोणाला बघून? मोर्देखायला बघून. अजून एक वेगळ्या वेळेने येऊ शकते कोणामध्ये त्यांच्यामध्ये भीती जेव्हा ते हामान आला त्यांच्यावर आणि त्यांना बोलत सगळ्यांना एका दिवशी मारून टाकतील त्यांच्यामध्ये त्यांची भीती जी आली ती भीती पण एवढी मोठी होती भीती का ती भीती त्यांना आकाश बरखूकडे घेऊन गेली. असे वाचव असे आम्हाला वाचव. तर दोन वेज आहेत हशेमकडे पोचायला. एक वे आहे मोर्देखाय थ्रू तेखेलेत मोर्देखायकडे बघून माणूस स्वतःमध्ये भीती आणेल नाहीतर हमान येईल डोक्यावर बसायला इराण येईल डोक्यावर बसायला आणि इराणची भीती घेऊन माणूस बोल अरे हशेम वाचव परमेश्वर वाचव आम्हाला आणि ओ. तर इकडे तर तो ती पद्धत आपण आपण चॉईस आपल्याकडे आहे कोणती पद्धत घेणार कोणत्या वेळेला जाणार. समज जर मोर्देखाय तेखेलेत मोर्देखायमध्ये स्वतःनी भीतीने आणली स्वतः आकाश बरखूची हशेमची तर मग हमान येईल आणि तो भीती आणेल माणसांवर. आणि म्हणून जेव्हा पुरीमला आपण त्या लेवलला पोचतो दोघं एकच आहेत आरूर हमान बारूख मोर्देखाय आरूर हमान ते एकच आहे. कारण सगळ्यांचं मेन दोघांचं काम काय? आकाश बरखूच्या जवळ जाण्यासाठी आकाश बरखूची भीती आपल्यामध्ये आणायला. आणि म्हणून पुरीमच्या दिवशी आपण त्या लेवलला पोचतो आणि त्या लेवलला येतो ज्याच्यामध्ये आपण डझंट मॅटर कोण आहे पण आपण त्या लेवलला पोचतो जिकडे आपण आकाश बरखूच्या इरात हशेमपासून आहावात हशेमला पोचतो. म्हणून जो जो स्पेशल जो हा दिवस आहे त्याच्यामध्ये पूर्ण दिवस आपण त्या लेवलला असतो आणि त्याचा आपण पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम पूर्ण वर्ष कोलाशाना पुरीम बोलतात कोलाशाना पुरीम का कारण पुरीम त्या लेवलला पण जेव्हा आपण पोचतो जेव्हा जेव्हा आपण जेव्हा आपण बघतो ते खेलेत मोर्देखाय तर स्वतः जेव्हा आपण आकाश बरखूची भीती आपल्यामध्ये टाकली तर मग
आपल्या डोक्यावर बसायला आपल्या विरुद्ध आपले एनिमीज नाही आहेत आणि ते काहीच नाही करू शकणार आपल्याला, कारण आपण ऑलरेडी त्या लेवलला पोचलेले आहोत. तर भाऊ हाशेम, आपण आपण हीच इच्छा करूया का प्रत्येक माणसाने त्या लेवलला पोचायला, ज्याच्यामध्ये आपण आकाश बरोखोची भीती आणि नंतर बेझत हशेम त्याची जी yiraa आणि मधून आहात हशेम आहे, ती आपण आपली जागृत करू. त्यांचा प्रेम आहे हशेमवर, ती आपली जागृत होईल. आणि मग मग कोणताच त्रास यायचा प्रश्नच नाही आहेत. आपण ऑलरेडी त्या लेवलला पोचलो आहे, ऑलरेडी परीक्षा पास केली. तर मग परीक्षा पण यायची प्रश्न नाही आहेत. सगळं रेडी आहोत, आपण ऑलरेडी त्या लेवलला आहोत. आणि मग अकोल चाहला वे समेह, मग सगळे सिमखा असेल, सगळे खुश असतील, कारण ऑलरेडी आपल्यामध्ये आकाश बारकोची भीती आणि आकाश हाशेमची चा प्रेम पूर्णपणे आहे. तर बेजात हशेम, आपण विल फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. मोदेने לפניך אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבל שחת. שנאמר ואתה אלוהים תורידם לבל שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. पुरीमच्या दिवशी, पुढच्या आठवड्यामध्ये पुरीमच्या दिवशी मंडेला आणि ट्यूजडेला, सोमवारी आणि मंगळवारी शिवर नसेल, कारण पुरीम आहे म्हणून. ज्याला पण